तुम्ही युट्यूबवरती बघा, फार चांगले लिटरेचर विद्यार्थी परिषदेने बनवलेले आहेत, देह यात्रासारखे आहेत, किंवा काही चांगली गाणी आहेत की विद्यार्थी परिषदेने ड्रग्स विरोधी आंदोलन केलं होतं. आता परवाच तुम्ही बघताय सांगलीमध्ये ड्रग्सचा मोठा साठा सापडला. मला सांगा, कडेगावातले एक नागरिक त्यामध्ये सहभागी, आपल्या कडेगावातला, म्हणजे या ड्रग्सच्या विरोधी विद्यार्थी परिषदेने पंजाबमध्ये मोहीम चालवली होती की नो ड्रग्स टू यूथ. आणि अशा प्रकारचं विद्यार्थी परिषद अतिशय चांगलं काम करते, जे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते. विद्यार्थ्यांमध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला की तो सोडवायचा कसा. आता तुमच्या इथं कोण विकत असेल, काय करायचं तुम्ही सांगा कोणाला, तर तुम्ही सांगा विद्यार्थी परिषद कार्यकर्त्याला, जो त्याने बंदोबस्त करेल. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांकरता विद्यार्थ्यांनी चालवलेली चळवळ म्हणजे विद्यार्थी परिषद, जी राष्ट्रभक्तीवरती, राष्ट्रप्रेमावरती आधारित चळवळ आहे. त्या चळवळीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जे मला विद्यार्थी परिषदेने सांगितलं, सुचलं आणि जे मला बोलू वाटलं तर तुझ्याशी बोललो. धन्यवाद.